नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनल इयरच्या या ठिकाणी हॉल तिकीट जे काही तुमचं प्रवेशपत्र आहे, ते आलेलं आहे या ठिकाणी. कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, तुम्हाला 2 प्रकारे तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. म्हणजे ॲक्चुअली 2 जे कॅटेगरीमध्ये लोकं डिव्हाईड केलेले आहेत विद्यार्थी, जसं की समजा नवीन ॲडमिशनवाले आणि जुने ॲडमिशनवाले, बरोबर? तर जे जुने ॲडमिशनवाले विद्यार्थी आहेत, ते ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईटवरती येतील, त्यांनी बघा या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीटचा ऑप्शन बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक्झाम इव्हेंट ऑनलाईन एक्झाम दाखवतंय. बट इथे तुम्हाला क्लिक करून मे, जून 2026 असं करायचं आहे. तुमचा पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जे काही खाली कॅप्चा आहे, हा कॅप्चा टाकून तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता. परंतु मित्रांनो, जे काही जुने ॲडमिशन आहे, ज्यांच्याकडे जुना पी-आर-एन नंबर आहे 2024 पर्यंत, तर त्यांचे हॉल तिकीट अजून जनरेट झालेले नाही आहेत. तर त्यांनी कृपया वेट करा 2-3 दिवस आणि मोस्टली 15 ते 20 तारखेदरम्यान तुमचे जुन्या प्रवेशवाल्यांचे देखील या ठिकाणी जे आहे, तुमचे हॉल तिकीट वगैरे लवकरच येतील. ठीक आहे. आता बघा हॉल तिकीट जे आलेले आहेत, ते नवीन विद्यार्थ्यांचे आलेले आहेत. म्हणजे ज्यांचं नवीन ॲडमिशन आहे. 2501, 2507 किंवा आत्ताचे 2601 सेमिस्टर पॅटर्नवाले विद्यार्थी असतील, त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. ॲन्युअल पॅटर्नवाल्यांचे हॉल तिकीट हे ॲन्युअल पॅटर्ननुसार येत असतात. म्हणजे तुम्हाला जवळपास 1 सेमिस्टर त्यामध्ये जाऊ द्यावं लागतं. त्यानंतर तुम्ही सेकंड सेमिस्टरच्या वेळेस तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही एक्झाम वगैरे देऊ शकता. हे झालं ॲन्युअल पॅटर्नवाल्यांसाठी आणि जे काही सेमिस्टर पॅटर्न आहे, त्यांचं 2601 मध्ये ज्यांचा पी-आर-एन नंबर असेल, ज्यांनी आत्ता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ॲडमिशन केलं असेल, तर त्यांचं एम-कॉम, एम-बी-ए, एम-ए, ठीक आहे, एम-एस-सी, एम-बी-ए जे काही तुमचं असेल, त्यांचे सेमिस्टरचे हॉल तिकीट आलेले आहेत. परंतु ज्यांनी ॲन्युअल पॅटर्नला ॲडमिशन घेतलं असेल, बी-एला किंवा बी-कॉमला ॲन्युअलमध्ये डायरेक्ट सेकंड इयर, तर त्यांची जी एक्झाम आहे ती पुढच्या जानेवारीमध्ये होईल आणि तुमचं जर समजा बी-कॉम सेमिस्टर पॅटर्नचा असेल, ज्यांनी आत्ता 26 ज्यांनी आता जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल 2026ला, तर त्यांचे जे सेमिस्टर पॅटर्न आहे त्याची एक्झाम देखील आता होणार आहे. ठीक आहे. परंतु जे काही ॲन्युअलवाले एक्झाम असतील, त्यांची एक्झाम पुढच्या वर्षी होईल. म्हणजे थोडक्यात काय 10 महिन्यानंतर तुमची होत असते. तुम्ही ॲडमिशन घेतल्यापासून 10 महिन्यानंतर तुमची एक्झाम होत असते ॲन्युअल पॅटर्नमध्ये, बरोबर? आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी डाउनलोड कशाप्रकारे करायचं? स्टुडंट लॉगिनवर क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला अशा प्रकारची लिंक बघायला मिळते. या ठिकाणी बघा पी-आर-एन स्टार्ट्स फ्रॉम 25-26 बरोबर. आता हे जुन्या पॅटर्नचं आहे. हे इग्नोर करा. आपण जे ऑलरेडी या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि जे काही नवीन विद्यार्थी आहेत बघा स्टुडंट लॉगिन न्यू पोर्टल स्टार्ट पी-आर-एन फ्रॉम 25 आणि 26 म्हणजे 2501, 2507 आणि 2601 अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. तुम्हाला बघा आता तुमचा या ठिकाणी जो काही तुमचा पी-आर-एन असेल, नवीन पी-आर-एन, तो पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पी-आर-एन टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला तुमची जे काही डेट ऑफ बर्थ असेल, ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तुमची आणि लॉगिनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही बघा मित्रांनो या ठिकाणी लॉगिन केलं, 3 नंबरला बघा तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोडचा ऑप्शन बघायला मिळेल. कृपया मोबाईलमध्ये डाउनलोड होणार नाही. मोबाईलमध्ये तुम्हाला चुकीचं नाव दाखवू शकतं. त्यामुळे कृपया आपण डेस्कटॉप मोड ऑन करून बघू शकता किंवा लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कोणी मित्रमंडळी ज्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल, तर त्यांच्याकडे तुम्ही डाउनलोड करू शकता. ही वेबसाईट मोबाईलमध्ये चालत नाहीये. ठीक आहे. तर बघा आता डाउनलोड हॉल तिकीटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यावर बघा आता तुमची प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जसं की तुमचा प्रोग्राम नेम बघा, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, नंतर बघा डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन एंड जर्नलिझम. ठीक आहे. आता हे नवीन आहे बघा, याचा हॉल तिकीट सीट नंबर देखील तुमचा या ठिकाणी आलेला आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट यावर तुम्हाला डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. आपण बघा या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करूया आणि पी-डी-एफला ओपन करूया. पी-डी-एफ ओपन केल्यावर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारची पी-डी-एफ ओपन होईल हॉल तिकीटची. या ठिकाणी मी माहिती ब्लर केलेली आहे, पण तुम्ही या ठिकाणी समजू शकता. आता बघा या ठिकाणी जे तुमचे विषय असतील, मी तुम्हाला या ठिकाणी विषय दाखवतो. ठीक आहे. हां. आता बघा हे जे विषय आहेत बघा तुमचे, स्कूल मॅनेजमेंट जो काही डिप्लोमा आहे त्यासाठी बघा तुमचं जे सब्जेक्ट आहेत, ते बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टोटल तुमची या ठिकाणी मित्रांनो 7 थेअरी पेपर असणार आहेत आणि तुमचे प्रॅक्टिकल्स म्हणजे इंटरनल असाइनमेंट जे आहेत, त्या या ठिकाणी बघा तुमच्या टोटल 7 असणार आहेत आणि एक तुमचा ॲक्शन रिसर्च म्हणून एक रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्रोजेक्ट वर्क. ठीक आहे. तो तुमच्या कॉलेज लेव्हलवरती कंडक्ट केला जातो. तर तो देखील तुमचा या ठिकाणी 8वा असतो. ठीक आहे. तर हे तुमचं झालं कॉलेज असेसमेंटचं आणि तुमच्या युनिव्हर्सिटी असेसमेंटचे तुमचे हे झाले तुमचे 7 पेपर. बरोबर. अशा प्रकारचे हॉल तिकीट आहे. तुम्ही एम-बी-ए, एम-कॉम जे काही तुमचं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला समजलं असेल हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं. ओके. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.